रात्रीची वेळ होती. अंगणातल्या खाटेवर सुयोग आणि ईश्वरी बसले होते. ईश्वरीचे नाजूक हात सुयोगच्या खांद्यावर विसावले होते आणि तिची बोटे सुयोगच्या केसातून हळूवार फिरत होती. सुयोग जणू त्या स्पर्शात हरवून गेला होता. त्याच्या गळ्यातून आनंदाचे हुंकार उमटत होते. मध्येच त्याने प्रेमाने तिला जवळ ओढलं की ईश्वरीच्या तोंडातून एक मंद किंकाळी बाहेर पडली. सुयोगचा तो अधीर स्पर्श आणि त्याच्या हातांची ती सळसळ ईश्वरीला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जात होती. त्याला स्वतःपासून दूर करणं ईश्वरीला जणू अशक्य झालं होतं. त्याच्या उष्ण श्वासाने तिच्या अंगावर काटा उभा राहिला होता. अहो ऐका ना, ईश्वरीने हळूच साद घातली, पण सुयोग तर तिच्या गळ्यात डोकं खुपसून तिच्या सुगंधात दंग होता. बाहेर किर्र अंधार होता. फक्त एका मिणमिणत्या दिव्याचा प्रकाश त्यांच्या भोवती रेंगाळत होता. सुयोगचे होठ तिच्या खांद्यावरून फिरत होते, तर त्याचे हात तिच्या पाठीवर एखाद्या खेळ्यागत फिरत होते. अहो सुयोग, थांबा ना आता, तिने पुन्हा एकदा त्याला सावरलं. तो न थांबता फक्त गुणगुणाला, म्हणाला, घरी जायला उशीर होईल, आई वाट बघेल. ईश्वरीने त्याला समजावलं. सुयोगने एक मोठा श्वास घेतला आणि स्वतःला सावरलं. ईशू, तो अस्वस्थ होऊन म्हणाला. तिने त्याच्या गालावर आपला हात फिरवला. बाजूला होण्यापूर्वी सुयोगने तिच्या ओठांवर एक गोड मुक्का घेतला आणि आपली मिठी सैल केली. ईश्वरी चटकन बाजेवरून उठली आणि सुयोगने पाहण्याआधीच वळून आपली साडी आणि ब्लाऊज नीट करू लागली. तिच्या आवरून झाल्यावर ती सुयोगकडे वळाली तेव्हा त्याने पुन्हा तिला कवेत घेतलं. सावकाश जा बरं का, तिच्या त्या पाठीवर हात फिरवत म्हणाली. तुला सोडून एक दिवस कसा जाणार माझा? सुयोगने विचारलं. येईल ना ग मी लवकर, आई बाबा भेटले की लगेच पळतील, ईश्वरीने तिच्या छातीवर डोकं टेकवत सांगितलं. त्याने तिच्या कपाळावर आणि गालावर प्रेमाने होठ टेकवले आणि तिला निरोप दिला. सुयोग जड मनाने आपल्या गाडीकडे गेला. ईश्वरी त्याची गाडी दिसेनासा होईपर्यंत दरवाजात उभे होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ईश्वरी आई बाबा अचानक एक दिवस आधीच घरी आले. त्यांना बघून तिला खूप आनंद झाला, पण त्याहीपेक्षा जास्त आनंद या गोष्टीचा होता की ती आता सुयोगकडे परत जाऊ शकणार होती. आईबाबांनी तिला एक दिवस थांबायला सांगितलं, पण तिचं मन तर सुयोगच्या ओढीने व्याकुळ झालं होतं. तिने घाईघाईत आपलं सामान आवरलं आणि ती घराबाहेर पडली. सुयोग म्हणाला होता की तो तिला घ्यायला येईल, पण ईश्वरीला वाटलं की त्याला न सांगता अचानक समोर उभा राहिलं तर तो किती खुश होईल. बाहेर पावसाचं वातावरण झालं होतं. काळे कुट्ट ढग आकाशात जमा झाले होते. ती वेगाने चालत होती. अर्ध्या तासात ती गावाच्या वेशीपर्यंत पोचली आणि पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली. घरी पोचताच सासूबाईंनी विचारलं, ईश्वरी तू एकटी आलीस? सुयोगला फोन करायचा, तो आला असता घ्यायला तुला. नाही हो, आई बाबा लवकर आले म्हणून मीच निघाले, तिने उत्तर दिलं. सासूबाईंनी तिला चहा करायला सांगितलं. ईश्वरी आत गेली आणि तिने सुयोगच्या खोलीत सामान ठेवलं. चहा बनवून तिने सासऱ्यांना दिला. तेवढ्यात एक शेतमजूर धावत आला. तात्या तात्या, सुयोग दादा अजून मळ्यातून परतला नाही. तिकडे मळ्यात रानगाव्याची चर्चा चालू आहे आणि दादा एकटाच तिकडे राहिलात. हे ऐकताच ईश्वरीच्या हातातील चहाचा कप थरथरला. सासऱ्याच्या चेहऱ्यावर भीती पसरली. सुयोगच्या वडिलांनी त्याला फोन लावला, पण रेंज नव्हती. शिवा गाडी काढ, सुयोगला बघायला हवं, तात्या ओरडले. ईश्वरी तर काहीच न विचारता पावसाच्या पाण्यात बाहेर धावत सुटली. अगं ईश्वरी थांब, पावसात कुठे जातेस? सासूबाई ओरडल्या, पण ईश्वरीला काहीच ऐकू येत नव्हतं. तिच्या मनात फक्त सुयोगचा विचार होता. शिवाने गाडी काढली आणि तो ईश्वरीच्या मागे गेला. वहिनी बसा गाडीत, मी नेतो तुम्हाला मळ्यात. शिवाने तिला गाडीत घेतलं. ईश्वरीचे डोळे पाण्याने भरले होते. रस्ता खराब होता, पाऊस जोरात होता, पण शिवाने गाडी वेगाने पळवली. 15 मिनिटात ते मळ्याजवळ पोचले. तिथून पुढे रस्ता अरुंद असल्याने ईश्वरी गाडीतून उतरली आणि चिखलातून धावत सुटली. दूर शेतात असलेल्या त्या घराकडे ती धावत गेली.
पाऊस आता थोडा ओसरला होता. सुयोगला कुणाच्या तरी धावण्याचा आवाज आला. त्याने बॅटरी लावली. बॅटरीच्या प्रकाशात त्याला ईश्वरी पावसात पूर्ण भिजलेली धापा टाकत येताना दिसली. इशू, सुयोग ओरडला. ईश्वरीने आवाज ऐकताच आपला वेग वाढवला आणि धावत जाऊन त्याला घट्ट मिठी मारली. तिचं थरथरणारं शरीर आणि वाढलेली धडधड सुयोगला स्पष्ट जाणवत होती. इशू, काय झालं? तू इथे कशी आणि इतकी का घाबरली आहेस? सुयोगने तिला जवळ घेतलं आणि विचारलं. ईश्वरी काहीच न बोलता त्याच्या चेहऱ्यावर, डोळ्यांवर आणि गालांवर प्रेमाने चुंबन घेऊ लागली. तुम्ही लवकर का आला नाहीत? मला खूप भीती वाटली, ती रडत म्हणाली. मागोमाग शिवा तिथे आला. त्याने सुयोगला घरी झालेला सगळा गोंधळ सांगितला. सुयोगने सगळं शांतपणे ऐकून घेतलं. शिवा, तू गाडी घेऊन घरी जा आणि सांग आम्ही सुरक्षित आहोत. पाऊस थांबला की आम्ही येतो. सुयोगने शिवाला निरोप दिला. शिवा गेल्यानंतर सुयोगने ईश्वरीला त्या छोट्याशा खोलीत नेलं आणि दरवाजा लावून घेतला. लाईट गेलेली होती. फक्त बॅटरीचा अंधुक प्रकाश होता. ईश्वरी थंडीने कुडकुडत एका कोपऱ्यात बसली होती. सुयोग तिच्या जवळ गेला. तिचे ओले केस सावरले. का रडतेस वेडी? मी ठीक आहे ना? त्याने तिला जवळ घेतलं. मला भीती वाटती. तो रानटी जनावर. तो पुन्हा रडू लागली. सुयोगने तिचा चेहरा आपल्या हातात ओंजळीत घेतला. माझ्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तू अंधारात धावत आलीस. त्याच्या डोळ्यातलं प्रेम दाटून आलं होतं. ईश्वरीने फक्त मान हलवली. सुयोगने हळूच आपले होठ तिच्या थरथरणाऱ्या होठांवर टेकवले. त्या थंडगार वातावरणात तिला सुयोगचा गरम श्वासाची ऊब मिळाली. ईश्वरीने आपले हात त्याच्या मानेभोवती गुंफले. किती भिजली आहेस तू सुयोग? तिच्या मानेवर नाक घासून म्हणाला. माझ्यामुळे तुम्ही पण भिजलात, ती त्याच्या छातीवर हात फिरवत म्हणाली. सुयोगने आपला ओला शर्ट काढून टाकला. ईश्वरीने कपाटून आपली एक जुनी साडी शोधून काढली, जी तिथेच राहिली होती. बॅटरीच्या प्रकाशात तिची ती भिजलेली साडी तिच्या शरीराला पूर्णपणे चिटकलेली होती. सुयोगची नजर तिच्यावर खिळली. त्याने मागून येऊन तिला कवेत घेतलं आणि तिच्या खांद्यावर ओठ टेकवले. ईश्वरी दचकली. अहो, साडी बदलू द्या ना, ती लाजत म्हणाली. नको बदलूस, आता गरज नाही. सुयोगचा आवाज जड झाला होता. त्याने तिला आपल्याकडे वळवलं. बाहेर जोराचा पाऊस पुन्हा वाढला होता, पण आता सुयोग आणि ईश्वरीच्या प्रेमाचा वर्षाव सुरू झाला होता. सुयोगने तिला उचलून बाजेवर नेलं. 2 दिवसाच्या दुराव्यानंतरची ती भेट रोमांचक होती. ईश्वरीने सुयोगच्या मिठीतपणे पूर्णपणे विरघून गेली होती. सुयोगच्या प्रत्येक नटखट स्पर्शाला ती तितकाच उत्कृष्ट प्रतिसाद देत होती. मळ्याच्या त्या शांत रात्रीत फक्त पावसाचा आवाज आणि त्या दोघांच्या श्वासाची लय ऐकू येत होती. बऱ्याच वेळानंतर दोघेही शांत झाले. ईश्वरी सुयोगच्या छातीवर डोकं टेकून शांत पडून राहिली होती. तू खरंच वेडी आहेस इशू? सुयोग तिच्या केशातून हात फिरवत म्हणाला. तुझ्या प्रेमासाठी काहीही, तिने उत्तर दिलं. काही वेळाने त्यांनी कपडे बदलले आणि पाऊस कमी झाल्यावर ते गाडीने घरी परतले. घरी सासूबाई मिक्षीलपणे हसू लागल्या. मला वाटलं आज तुम्ही मळ्यातच राहता की काय? हे ऐकताच ईश्वरी लाजून आपल्या खोलीत पळाली. त्या रात्रीनंतर सुयोग आणि ईश्वरीचं नातं अजूनच घट्ट झालं. महिन्याभरातच घरात आनंदाची बातमी आली. ईश्वरी गरोदर असल्याचं समजतात सुयोगचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तो तिची खूप काळजी घेऊ लागला. तिचे सगळे डोहाळे हट्ट तो आनंदाने पुरवत होता. 9 महिने पूर्ण झाल्यावर ईश्वरीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. सुयोगने जेव्हा आपल्या लेकीला हातात घेतलं तेव्हा त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. त्या पावसाळी रात्रीच्या ओढीने त्यांना आयुष्याचं सर्वात सुंदर देणं दिलं होतं. सुयोग, ईश्वरी आणि त्यांची छोटीशी परी यांचा संसार आता प्रेमाने बहरला होता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. असेच व्हिडिओ ऐकण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.